करीत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे, जगात सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळंच शिक्षण ऑनलाईन होत असताना विद्यापीठही मागे पडणार नाहीत आणि मग यातूनच ऑनलाईन शिक्षण प्रणालीला आपल्याही महाविद्यालयाने सुरुवात केलेली आहे आणि त्यातूनच मग वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून झूम मीटिंग, गुगल ॲप, गुगल मीट, गुगल क्लासरूम, PPT, व्हॉइस रेकॉर्डिंग, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे टीचर तुम्हाला त्या विषयाच्या संकल्पना सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपण ही वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करणार आहोत. सुरुवातीला आपण माहितीसाठी फक्त हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुमच्यासमोर पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 चं मी या ठिकाणी सादर करीत आहे. पेपर क्रमांक 2 आणि 3 दोन्ही मी शिकवणार आहे, का राज्यशास्त्राला एकच व्यक्ती असल्यामुळं BA भाग 1 आणि BA भाग 2 या दोन्ही पेपर शिकवण्याचं काम माझ्याकडेच असतं. मी डॉक्टर विश्वनाथ सविता महादेव आवड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, शंकरराव मोहिते महाविद्यालय, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. राज्यशास्त्र विभागामध्ये आपल्याला एकूण 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे, पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3. मी आज या ठिकाणी आपल्याला पेपर क्रमांक 3 च्या मध्ये आपण काय शिकणार आहोत याबद्दलची माहिती अगदी थोडक्यात देणार आहे. या पेपरचं नाव आहे आधुनिक भारतीय राजकीय विचार, मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट. या मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये आपल्याला 2 सेमिस्टर आहेत. पहिल्या सेमिस्टरला 4 विचारवंत आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी हे पहिल्या सेमिस्टरला आपल्याला अभ्यासायचे आहेत. दुसऱ्या सेमिस्टरला आपल्याला अभ्यासायचे ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद आणि राम मनोहर लोहिया. म्हणजे पहिल्या सेमिस्टरला 4 विचारवंत अभ्यासणार आहोत आणि दुसऱ्या सेमिस्टरला 4 विचारवंत अभ्यासणार आहोत. आता या दोन्ही सेमिस्टरमध्ये प्रत्येक विचारवंतांचे 3 संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या. राजाराम मोहन राय यांच्या 3, ज्योतिबा फुले यांच्या 3, गांधींच्या 3 आणि टिळकांच्या 3 असे 12 कन्सेप्ट. सेकंड सेमिस्टरला पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद आणि राम मनोहर लोहिया यांच्या 3 अशा 12. म्हणजे पहिल्या सेमिस्टरला 12 संकल्पना आणि दुसऱ्या सेमिस्टरला 12 संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या. राजाराम मोहन राय यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत यांना जोडणारा एक मधला सेतू, याला मधला पूल असं आपण म्हणतो, की परंपरेमध्ये जखडलेला भारत आणि नव्यानं निर्माण होऊ पाहणारा भारत या दोन्ही भारताच्या मधलं वैचारिक मांडणी करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे. मग ती सतीची चाल बंद करण्याच्या संदर्भातील असेल, एकेश्वरवादाच्या संदर्भातला असेल किंवा परमेश्वराच्या संदर्भातली मांडलेली भूमिका असेल, मग उर्दूचा अभ्यास असेल किंवा विविध धर्मग्रंथांचा अभ्यास असेल, हे सगळे मांडणी आपल्याला राजाराम मोहन राय यांच्या संकल्पनेमध्ये अभ्यासायच्या. दुसरे विचारवंत ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबांचं योगदान या देशाच्या सामाजिक क्षेत्रामध्ये किती आहे हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आणि म्हणून ज्योतिबा फुलेंचं सामाजिक क्षेत्रातलं कार्य, शिक्षणविषयक कार्य आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि कामगार याच्याबद्दल मांडलेले त्यांनी भूमिका, ह्या विचार त्यांचे आपण या ठिकाणी प्रामुख्यानं अभ्यासणार आहोत. पुढचे विचारवंत ते म्हणजे लोकमान्य टिळक. टिळकांच्याबद्दल त्यांनी मांडलेली चतुसूत्री, टिळकांनी मांडलेली स्वराज्याची भूमिका आणि टिळकांनी या देशामध्ये उभा केलेला राष्ट्रवाद, ज्याला देशप्रेम म्हणतो. काँग्रेसचं नेतृत्व जहाल आणि मवाळांमध्ये विभागल्यानंतर ज्यावेळेस लोकमान्य जहालांचं नेतृत्व करत होते, तर त्याच नेतृत्वाच्या माध्यमातून या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये देशभक्ती निर्माण करण्याचं काम लोकमान्यांनी केलं आणि ते राजकीय विचारवंताच्या संकल्पनेमध्ये आपल्याला
सांगावं लागेल. पुढचे विचारवंत ते म्हणजे महात्मा गांधी. सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सविनय कायदेभंग, 1932चा पुणे करार, 1942ची चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्य. गांधी विचारामध्ये आपल्याला प्रामुख्यानं गांधींचं सत्य, अहिंसा, सत्याग्रह, विश्वस्त निधी, त्याचबरोबर ग्रामराज्य आणि खेड्याकडे चला, साधं जीवन आणि राहणीमानाच्या संकल्पनेमध्ये गांधीजींनी जी भूमिका मांडली ना, ती भूमिका गांधी विचारामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यासावी लागणार आहे. पुढचे विचारवंत ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. दुसऱ्या सेमिस्टरला आपण पंडित नेहरू सुरुवात करणार आहोत. मग पंडित नेहरूंचा 3 टप्प्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. एक तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडातले नेहरू, पंतप्रधान झाल्यानंतरचे नेहरू आणि भारताला जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करणारे नेहरू. मग त्यांचा लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्ष नैतिकता, अलिप्ततावादी राष्ट्र संघटना, ह्या सगळ्या भूमिका नेहरूंच्या चरित्रामध्ये आपल्याला अभ्यासाव्या लागतात. तिसरे विचारवंत दुसऱ्या सेमिस्टरमध्ये ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना परिषदेतला समावेश, हू वेअर शूद्राज, शूद्र कोण होते, जातीव्यवस्थेची चिकित्सा, सामाजिक लोकशाही आणि संसदीय लोकशाही याबद्दल बाबासाहेबांनी मांडलेल्या भूमिका काय आहेत, या देशाचं अर्थकारण कसं असावं याबाबत बाबासाहेबांनी काय भूमिका मांडली, हे सगळं आपल्याला बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे मौलाना आझाद. केवळ हिंदू आणि हिंदू इतर असेच नेते या देशामध्ये नव्हते, तर मुस्लिम नेतेसुद्धा त्या ठिकाणी होते आणि ज्यांच्यामुळं हा देश धर्मनिरपेक्ष होण्यासाठी अतिशय मोलाचा हातभार लागला. त्याच्यामध्ये आझादांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. मग उर्दूच्या माध्यमातून कुराणाचा केलेला अभ्यास, एकेश्वरवादाचा त्यांनी केलेला पुरस्कार आणि ईश्वर एकच आहे याबद्दलची मांडलेली भूमिका. आझादांच्याबद्दल सुरुवातीला सांगावं लागेल की कट्टर इस्लामपंथी असणारा हा माणूस पुढच्या काळामध्ये कट्टर देशभक्त झाला आणि हा जो बदल आहे तो भारतीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला सांगावा लागतो. आणि या अभ्यासक्रमातील या पेपरमधील शेवटचे विचारवंत आहेत ते म्हणजे राम मनोहर लोहिया. मग लोहियांचा समाजवाद, लोहियांनी मांडलेली चौकंबा राज्याची संकल्पना, लोहियांनी मांडलेला इतिहासाच्या संदर्भातली भूमिका, ह्या सगळ्या भूमिका आपल्याला लोहियांच्या संकल्पनेमध्ये मांडाव्या लागतात. एकंदरीत आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत याच्यामध्ये आपण 8 विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत आणि प्रत्येकाचे 3-3 विचार त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चरित्र आणि त्या माणसाचं भारताच्या प्रती असणारं योगदान हे त्यांनी मांडलेल्या विचाराच्या माध्यमातून या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शिकायचं आहे. अतिशय मनमोकळ्या पद्धतीनं आणि विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेत, विविध प्रकारचे उपक्रम घेत आपण या सगळ्या 8 विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत. आज सुरुवातीला या ठिकाणी ही PPT आपणासमोर सादर केलेली आहे. याबाबत काही अडचणी असतील तरी आपण विचारू शकता. आज या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद.